शेतकरी मित्रा हो नमस्कार. वार आहे रविवार, तारीख आहे 16 ऑगस्ट. 16 ऑगस्टला वातावरण कसं असणार आहे? आपण जर महाबळेश्वर, खेड, चिपळूण, महाड, मंडणगड, दापोली, दाभोळ, जयगड, संगमेश्वर, राजपूर, कणकवली, सावंतवाडी हा जरी आपण परिसर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात सकाळीच रिमझिम पाऊस दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर दुपारनंतर जर बघितलं 5च्या दरम्यान, तर चांगला या परिसरामध्ये पाऊस हा होणार आहे. म्हणजे बऱ्याचशा परिसरांमध्ये पाऊस हा होणार आहे. आता इकडे आपण बारामती आणि ते परिसर बघूया. बारामती, फलटण या भागात काही बदल वातावरणात होतोय का? आपल्याला कुठलाही बदल या भागात दिसत नाही आहे. फक्त ढगाळ वातावरण काही प्रमाणात दिसत आहे. मायनी, विटा त्याचबरोबर सांगोला, पंढरपूर या परिसरात देखील आपल्याला पूर्णपणे फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर सोलापूर, अक्कलकोट, नलदुर्ग हा परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर तुळजापूर, धाराशिव, वैराग, बार्शी, मोहोळ, परांडा, कुर्डुवाडी, बार्शी, भूम, कळंब, तेर, लातूर, औसा, शिरूर, निलंगा त्याचबरोबर उदगीर, त्याचबरोबर आपण जर नायगाव, अहमदपूर, गंगाखेड, परळी, अंबाजोगाई, केज, वडवणी, माजलगाव, परतूर, शेलू, परतूर, अंबड, गेवराई, बीड, शिरूर, कासार हा जर परिसर बघितला तर या भागात आपल्याला पूर्णपणे ढगाळ वातावरण दिसत आहे. वडवणी, बीड, केज, कळंब, पाटोदा, जामखेड, कडा, त्याचबरोबर अहिल्यानगरचा काही परिसर हा जर रविवारी 16 ऑगस्टला आपण जर बघितलं तर 3च्या आसपास या भागांमध्ये रिमझिम पाऊस हा होणार आहे. जास्त नाही आहे पण रिमझिम पाऊस आहे. त्याचबरोबर पैठण, पाथर्डी, अंबड, छत्रपती संभाजीनगर, जालना हा परिसर बघितला तर या भागात आपण जर बघितलं तर अंबड, त्याचबरोबर परतूर, जिंतूर, त्याचबरोबर हिंगोली, पुसद, उमरखेड या भागात पूर्णपणे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर पुसद, अरणी, यवतमाळ, वर्धा, अरवी, त्याचबरोबर हिंगणघाट, नागपूर, रामटेक, तुमसर, त्याचबरोबर गोंदिया हा परिसर बघितला तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर शहापूर परिसर बघितला तर येथे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. मुलताई, त्याचबरोबर नागपूर, रामटेक, तुमसर, गोंदिया या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर नागपूर परिसर बघितला, नागपूरमध्ये देखील 4च्या दरम्यान रविवारी 16 ऑगस्टला जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. अचलपूरमध्ये देखील चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. बुऱ्हाणपूर, बोदवड हा परिसर बघितला तर येथे आपल्याला देखील काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर जळगाव, चापोडा, अंबळनेर, धुळे, शिरपूर, साक्री, सटाणा, मालेगाव हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. शिरपूर, त्याचबरोबर नंदुरबार, नवपूर, त्याचबरोबर वलसाड, वापी, पेठ, नाशिक, घोटी, त्या कुळगाव, बदलापूर, वडा हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस होताना आपल्याला दिसत आहे. आपण जर मालेगाव, चाळीसगाव, सटाणा, कोपरगाव, श्रीरामपूर म्हणजे अहिल्यानगर परिसर जर बघितला तर अहिल्यानगर परिसरात देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही या परिसरात देखील. त्याचबरोबर पैठण, पाथर्डी, बीड, जामखेड, कर्जत, बार्शी, इंदापूर, अकलूज, पंढरपूर, सांगोला या परिसरात फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. जामखेडमध्ये देखील काही प्रमाणात थोड्याफार प्रमाणात पाऊस आहे. जास्त काय पाऊस त्या भागात देखील नाही आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पावसाची खूप गरज आहे. अनेक शेतकरी पेरणी करून बसले आहे आणि पिकांना आता पाण्याची गरज आहे. पण पाऊस नसल्यामुळे पिकं सुकत आहे. पण शेतकरी मित्रांनो, हा जो महिना आहे ऑगस्ट महिना, या महिन्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाऊस झाला आहे पण जास्त प्रमाणात काही पाऊस नाही. आज देखील रविवारी 16 ऑगस्टला जास्त प्रमाणात काही पाऊस नाही. नागपूर परिसर जर सोडला तर बाकी कुठल्याही परिसरामध्ये जास्त प्रमाणात काही पाऊस आपल्याला दिसत नाही आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.